तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल 111 रुपये लिटरवर। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका। काँग्रेसकडून तिसऱ्यांदा मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात 8 रुपयांची वाढ झाल्याचं ट्विट। तर पिक्चर अभी बाकी आहे म्हणत सुप्रिया सुळेंची ही टीका। इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली। पुरवठ्यावर ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका, पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। इंधन टंचाईच्या झळा। आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत पेट्रोल डिझेल नसल्यानं सायनमधील पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाण पुलाखालच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। गडचिरोली, जळगाव, धुळे, जालन्यासह अनेक ठिकाणी इंधन टंचाई। शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम, इतर कामंही खोळंबली। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळा बाजार करायला ते काही मंत्री नाही। रोहित पवार यांचं गिरीश महाजनांना उत्तर। तर कुंभमेळ्याच्या कामांमधील काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलण्याचाही इशारा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा। सूत्रांची माहिती, आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू। विधान परिषदेबाबत फडणवीसांची माहिती, एकत्र बसून मार्ग काढू असंही वक्तव्य। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची उद्या बैठक। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक नॉट रिचेबल। भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती। चंद्रपूर, गडचिरोलीतील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात झाले। भाजपचेही 100हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात। ही 100 कोटींची निवडणूक। 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। रायगडच्या आंबेनळी घाटात कार दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू। महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून दरीत रेस्क्यू ऑपरेशन। सर्व मृत साताऱ्याचे असल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघड। टेलिग्राम ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांची 5 कोटींहून अधिकची फसवणूक। प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख उकळले। पुण्यात उद्यापासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू। जमावबंदी काळात आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी। इंधन वापराबाबत काटकसरीच्या सूचना। सोलापूरमधील शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा ₹1.14 प्रति किलोचा भाव। सरकारनं आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्यावी, कांदा उत्पादकाची संतप्त प्रतिक्रिया। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत सलग 3 दिवस तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पुढे, तर नवतपाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीचं तापमान 46 अंशांवर। राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा। 2285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा। ठोस उपाययोजनेची मागणी। अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याबाबत सकारात्मक चिन्ह। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन लवकरच होणार। केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे हॉटेलसह पेट्रोल पंपाचं छत अक्षरशः उडून गेलं। पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या। छत्तीसगडमध्ये सासूच्या पेन्शनसाठी सुनेचा जीवन संघर्ष। अवघ्या 500 रुपयांच्या पेन्शनसाठी 90 वर्षाच्या सासूला पाठीवर घेऊन 5 किलोमीटरची पायपीट। अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटींमुळे 3 महिने पेन्शन थांबवली। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।